रोजची घाई, रोजची धावपळ, वेळ वाचवायच्या नादात आपण किती मोठा धोका गृहीत धरतो, हे आज पुन्हा समोर आलंय. तर मी आज अशीच एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हाय, हॅलो, मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि आनंदी असाल. 1 मिनिट उशीर झाला म्हणून धाव घेतलेली ती ट्रेन, पण त्या एका निर्णयाची किंमत अख्खं आयुष्य ठरली. काम महत्वाचं आहेच, पैसेही महत्वाचे आहेत आणि जबाबदाऱ्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. पण लक्षात ठेवा, तुम्ही जिवंत असाल तरच आणि तरच हे सगळं होऊ शकतं. कारण ना, आमच्या इथे अशीच एक घटना आता 1-2 दिवसापूर्वी घडली आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याच अशा घटना घडत असतात. पण ना, ही घटना थोडीशी मला कुठेतरी असं वाटलं की ह्या गोष्टीवर आपण बोललं पाहिजे कुठेतरी. कारण हा प्लॅटफॉर्म असा आहे की आपल्याला 4 लोकं ऐकत असतात, बघत असतात. तर कदाचित एखाद्या शब्दाने जर कोणाच्या लाईफमध्ये जर हा फरक पडत असेल, तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपण ह्या प्लॅटफॉर्मवरती शेअर केल्या पाहिजेत. म्हणून मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. आज आमच्या इथे ना एक मुलगी ट्रेनमधून पडली. ट्रेन चालू असताना पकडायला गेली आणि त्याच्यामधून ती पडली. लग्नाला फक्त आणि फक्त 1च वर्ष झालं होतं. म्हणजे ती जास्त एजड पण नव्हती, काहीच नव्हतं. कोणाचाही जीव म्हणजे जे एजड असतात वगैरे असं त्यांचा जीव काही महत्वाचा नाही असं काही नाही. पण इतक्या कमी वयात आत्ताशी कुठेतरी लग्न झालं होतं. किती स्वप्न, आशा, अपेक्षा असतात माणसाच्या आणि त्यावेळेस असं काही होणं ते खूप मन म्हणजे हे लावून टाकणारी गोष्ट होती माझ्यासाठी, मला असं वाटलं. मग त्यामुळे ना माझं थोडंसं मन आज अस्वस्थ होतं आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं, की चालू ट्रेन पकडणं ही काही धाडसाची गोष्ट नाहीये. ती जीवाशी खेळण्याची चूक आहे असं मला वाटतं. वेळेवर नाही पोहोचलो तर थोड्या वेळाने पोहोचू, पण ॲटलीस्ट ती पोहोचू तरी. पण अशा अशा गोष्टी आपण का आणि कशासाठी करतो मला कळत नाही. जे वर्किंग वगैरे आहेत त्यांना जॉबवर वेळेवर पोहोचायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी असतातच. पण थोडासा एक गोष्ट करण्याच्या आधी थोडासा आपल्या घरच्यांचा, स्वतःच्या जीवाचा, आपल्या मागे आपली मुलं, बायको किंवा आई-वडील किंवा नवरा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत चला. अशी धावती ट्रेन पकडणं हे खूपच चुकीचं आहे. तुम्हाला एखाद तास उशीर होऊ शकतोय, अर्धा तास उशीर होऊ शकतो. पण पूर्ण आपलं आयुष्य पणाला लावणं ही काही बरोबर गोष्ट नाहीये असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये ह्या बऱ्याच अशा गोष्टी असतात की ट्रेन वेळेवर नसतात, ट्रेन लेट असतात किंवा मग रोज-रोज ऑफिसमध्ये लेट गेलं तर तिथेही तुम्हाला उत्तरं वगैरे द्यावी लागतात. हे सगळं मान्य आहे. पण ह्या ह्या गोष्टी आपण करू शकतो मॅनेज. पण आपलं आयुष्य अशा गोष्टींसाठी मॅनेज नाही करू शकत, ॲडजस्ट नाही करू शकत. आपण आपल्या आयुष्याशी खेळू नाही शकत असं मला वाटतं. म्हणून आपण ना ही गोष्ट खूप सिरियसली घेतली पाहिजे. 1 मिनिटं 2 मिनिटं उशीर झाला तरी चालेल, पण स्वतःच्या जीवाशी खेळू नका. जॉब काय असे रस्त्यावर वगैरे सुद्धा नाही पडलेले. आपल्याला खूप मेहनत करावी लागते त्यासाठी जॉब भेटण्यासाठी. ते सगळं मान्य आहे. आपण एक जॉब सोडला तर लगेच दुसरा जॉब मिळतो असं काही नाही. कधी-कधी असं म्हणतात, की मग जॉबसाठी किंवा बाहेर कामं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण ठीक आहे, एक जॉब गेला तर दुसरा मिळेल. काही दिवसांनी मिळेल, काही महिन्यांनी मिळेल, पण मिळेल. पण हे आयुष्य एकदा गेलं की पुन्हा नाही मिळणार आहे. आपलं हे शरीर खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्याचा ना खूप सिरियसली विचार केला पाहिजे. म्हणून मी आज ही तुमच्यासोबत गोष्ट शेअर करतेय. प्लीज, प्लीज, प्लीज अशा काही गोष्टी करू नका, ज्याने तुमच्या घरच्यांना, तुमच्या कुटुंबाला त्याचा त्रास होईल. कारण तुमचा एक निर्णय तुमचं पूर्ण आयुष्य संपवतं आणि त्याचा त्रास हा राहिलेल्या मागच्या लोकांना भोगावा लागतो. आणि म्हणूनच जे माझे दादा, ताई, जे पण कोणी असतील ते असे जॉबवर जात असतील लोकल ट्रेनने वगैरे, तर प्लीज स्वतःच्या जीवाची काळजी करा. एवढंच मला आज सांगायचंय. तर तुम्ही आतापर्यंत पाहिलंच असेल की आदल्या दिवशी ना मी स्मितची सगळी पॅकिंग वगैरे करत होते. कारण स्मित चाललाय, टुर्नामेंट आहेत तर त्याच्या, तर तिकडे चाललेला आहे 1-2 दिवसासाठी. तर त्याचीच पॅकिंग वगैरे आम्ही आदल्या दिवशी करून घेतली होती आणि सकाळी लवकर उठून त्याचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं होतं. त्याची तयारी वगैरे झाली होती. आता 2 दिवसासाठी मला त्याला पाठवायचंय म्हणजे मला थोडंसं टेन्शन येतं त्याला एकट्याला पाठवायला. पण तरी पण मुलांसाठी आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणूनच आम्ही त्याला पाठवतोय. आम्ही येतो. आम्ही नाही चाललो, दादा चाललाय फक्त. दादा चाललाय बाबू, दादा चाललाय. आम्ही नाही चाललो. आम्ही दादाला फक्त सोडून येतो स्कूलला. हा, दादाला सोडून येतो. लगेच येतो, आम्ही लगेच येतो. आम्ही नाही चाललो. जीव खालीवर झालाय तिचा पूर्ण. आम्ही नाही चाललो. आम्ही ना दादाला सोडून येतो. हा, आम्ही नाही चाललो. आम्ही येतो लगेच. लगेच सगळे येतो. एकच टायमाला जातात ना म्हणून. लगेच येणार, हा लगेच येणार. लगेच येतो, दादाला सोडून येतो आम्ही. हा, दादाला सोडून येतो आम्ही. ओके. तुझा गाडी
आमच्यातलं कोणी जरी असं घराच्या बाहेर चाललं ना किंवा अशा बॅग वगैरे भरलेल्या दिसल्या ना तरी लुसीचा जीव ना असा एकदम खालीवर होऊन जातो आणि आम्हाला मग तिला ना असं थोडंसं समजावं लागतं, थोडं लाड वगैरे करावं लागतं आणि मग ती कुठेतरी अशी शांत होते. आणि खरंच प्राण्यांना आपली भाषा कळते. आपल्याला असं वाटतं की त्यांना फिलिंग्स वगैरे नसतात, पण त्यांना खरंच खूप फिलिंग्स असतात. त्यांना आपली प्रत्येक भाषा समजते, आपले हावभाव समजतात, सगळं समजतं आणि म्हणूनच आम्ही तिला आमच्या घरातल्या मेंबरसारखं ट्रीट करतो. तर चला असो, आता स्मितच्या स्कूलमध्ये आम्ही त्याला सोडलं होतं. त्याची बस वगैरे आली होती आणि पहाटे 5:30 वाजता ते लोकं निघणार होते. मोरया मोरया. स्मितला सोडून झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो, पुन्हा रेडी वगैरे झालो आणि म्हटलं चला आज टाईम आहेच, तर आज सकाळी वॉकला जाऊया. भरपूर दिवसापासून माझं चाललंय की सकाळी वॉकला जाऊ. पण ना आम्हाला रात्री खूप उशीर होतो कारण हे लेट येतात. त्याच्यामुळे आम्हाला सकाळी लवकर उठणं पॉसिबल होत नाही असं होतं. पण म्हटलं चला आज लवकर उठलोच आहे आणि टाईमसुद्धा आहे, तर आपण वॉक करूनच येऊया. कारण ना मला सकाळी वॉक करायला खूप आवडतं. मन इतकं प्रसन्न होतं ना सकाळी वॉक केल्याच्या नंतर. मुलं घरात असली तरी आपल्याला त्रास आणि नसली तरी आपल्याला त्रास. असंच होतं ना काहीसं आपलं आणि आज ना घर पूर्ण खाली-खाली वाटत होतं स्मित नव्हता तर. कारण सॅटर्डे, संडे त्याला सुट्टी असते. सो त्याचं सगळं चालू असतं, की मला हा नाश्ता नको, मला ते दे, हे दे. हे सगळं चालू असतं आणि त्याच्या मागे सुद्धा माझा टाईम बऱ्यापैकी जात असतो. पण आज पूर्ण घर शांत होतं. लुसी सुद्धा एकदम शांत-शांत बसलेली. तिचं तर असं होतं ना, की आमच्या तिघांमधलं एक जरी नसला ना, तरी ती इतकी शांत होऊन जाते, की असं वाटतं की घरात कोणच नाहीये, अशी इतकी शांत होऊन जाते ती. गेल्या वर्षी सुद्धा तो 1 वीकसाठी टुर्नामेंटसाठी गेला होता तो चंदीगडला, पंजाबला. इकडे त्याच्या टुर्नामेंट्स होत्या. सो तिकडे सुद्धा 1 वीकसाठी गेला होता तो. आणि आता तसं असं मला वाटतंय ना, की आता आम्हाला थोडी-थोडी याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण त्याला असं अधून जावं लागतंय सध्या तरी. तर आता इथे मी नाश्ता वगैरे करायला घेतला होता. म्हटलं चला आज नाश्त्यामध्ये उत्तप्पा बनवूया. कारण बऱ्याच दिवस झाले आम्ही खाल्ला नव्हता आणि मला ना असं प्लेन डोस्यापेक्षा असं उत्तप्पा वगैरे जास्त भाज्या वगैरे टाकून खायला जरा छान वाटतं आणि त्यासोबत ही खोबऱ्याची चटणी. आता तुम्हाला इथे माझ्या किचनवरती जो पण काही पसारा दिसतोय, तर दिवसभर मी घरातली कामं वगैरे उरकत होते आणि आपली सॅटर्डे, संडेची कामं ठरलेली असतात. कारण मधल्या वीकडेजमध्ये आपल्याला काही टाईम नसतो बाकीची कामं करायला बाहेरची. म्हणून आज आम्ही दिवसभर घरातलं जेवढा पण काही किराणा वगैरे संपला होता, तर ते सगळं भरलं किंवा बाहेरची सुद्धा कामं होती, तर ती करून घेतली. आणि मी घरातली साफसफाई किंवा ह्या बरण्या वगैरे मला घासून ठेवायच्या होत्या. काही डब्बे घासून ठेवायचे होते. जेणेकरून जेव्हा पण आपण काही किस्सा किराणा वगैरे येतो आपला किंवा सामान येतं, तर ते पटकन असं भरायला वगैरे बरं पडतं. म्हणून मी जेव्हा पण असं बाजार वगैरे भरायचं असं प्लॅन करते ना, तर तेव्हा अशा सगळ्या बरण्या वगैरे धुवून सुकवायला ठेवून देते. म्हणजे आल्याच्या नंतर ते सगळं इकडे-तिकडे पडत नाही. डायरेक्ट आपण बरण्यांमध्ये भरून देतो. आणि ह्या बरण्या ना माझ्या हळदी-कुंकवाच्या उरलेल्या होत्या. म्हटलं चला आपणच त्या राहिलेल्या बरण्या यूज करू. कुठेतरी कारणे कारणे लावू आणि म्हणूनच मी त्या यूज करायला काढल्यात आणि सकाळची सगळी भांडी वगैरे लावायची पडली होती तशीच आणि म्हणूनच मी इथे सगळ्या गोष्टीला जागच्या जागी लावून घेत होते. आता स्मित नाहीये घरामध्ये तर दुसरा काही टाईमपास पण नाहीये, की त्याच्यासोबत माझा टाईमपास होऊन जाईल. तर म्हणून मी छोटी-मोठी सगळी कामं करून घेतली होती घरामध्ये जेवढी होती ती. कारण घरामध्ये मुलं असली ना, की त्यांची एक वेगळीच लुडबुड चालू असते. भले ती मोठी असो, छोटी असो, तरी पण त्याची एक लुडबुड असतेच. आणि मला असं निवांतपणा असेल ना, तर मला घरातली कामं करायला जरा बरी वाटतात आणि जास्तीची कामं होऊन जातात माझ्याकडनं. आणि म्हणून मी आज दिवसभर सगळी कामं वगैरे उरकून घेत होते. आणि खरं सांगायचं म्हटलं ना, आजकाल ह्याच गोष्टींमध्ये जास्त सुख वाटायला लागलंय, खरंच सांगते. आपलं घर जेवढं नीटनेटकं, स्वच्छ आणि सुंदर ठेवू ना, तर त्याच गोष्टींमध्ये आपलं मन रमतं, असं मी स्वतः अनुभव घेतला ह्या गोष्टीचा. जेव्हा आपण आपल्या घरामध्ये टाईम स्पेंड करतो ना, म्हणजे घरासोबत पण टाईम स्पेंड करणं, ही पण एक म्हणजे थेरपी आहे असं मला वाटतं. आणि त्यानिमित्ताने आपलं घर स्वच्छ करणं किंवा
गोष्टी जागच्या जागी ठेवणं ही पण एक थेरपी आहे. आणि ह्याच्यामध्ये ना कसा टाइम जातो, काय होतं हे अजिबात कळत नाही. माझ्यासाठी तर ही खरंच एक थेरपी ठरली आहे. जेव्हा पण माझ्या डोक्यामध्ये काही विचार चालू असतात किंवा कशाचं टेन्शन असेल, तेव्हा ना मी अशी काहीतरी काही ना काही कामं काढते आणि काही ना काही कामं करत बसते किंवा काहीही असू देत ते. किचनचा एखादा छोटासा भाग क्लीन करायचा असेल किंवा काही काहीही गोष्टी क्लीन करायच्या असतील, घरात कुठे काही गोष्टी असतील त्या जागेवर ठेवायच्या असतील, तर तशा काही मी गोष्टी करत असते. तर चला असो, हे पार्सल मला आज रिसीव्ह झाले होते आणि तुम्हाला मी मागच्या एका लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, मी काही काही घरामध्ये डेकोरच्या वस्तू मागवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये ह्या वस्तू यायच्या राहिल्या होत्या. तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू. त्यामध्ये मी ह्या मागवल्यात ह्या मॅट आणि ह्या मॅट मी कुठे यूज करणार आहे, काय हे मी अजूनही ठरवलेलं नाहीये. पण म्हटलं चला मला आवडल्या होत्या तर म्हणून मी ऑर्डर केल्या होत्या. आणि बघा ह्या अशा काही दिसतायत. तशा तर मी ह्या बऱ्याच ठिकाणी यूज करून घेऊ शकते. आता चला हे एक आहे फ्रीज ऑर्गनायझर आणि हे सुद्धा मी ऑर्डर केलं होतं. बऱ्याच दिवसापासून मी विचार करत होते की हे घेऊ की नको घेऊ, पण याची पण क्वालिटी बऱ्यापैकी ठीक-ठाकच आली आहे. मला एवढी काही क्वालिटी नाही आवडली. पण कारण ना याचं प्लास्टिक खूपच पातळ आहे आणि हे किती दिवस माझ्याकडे टिकेन किती नाही हे मला काही माहिती नाही. पण दिसायला तरी छान वाटते आणि गोष्टी पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये राहू शकतात. एकाच वेळी आपण घेऊ शकतो म्हणून मी ते ऑर्डर केलं होतं. आता किचनमध्ये काही नवीन गोष्ट आली आणि ती लगेच आपण वापरायला नाही काढली असं तर कधी होत नाही. तर चला असो आजचा व्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.